बाबा कोणाचा आहे मी? अमोल बाळा, मी हा शर्ट नाही घालत अरे, दुसरा घालतो. का बोले बाबा? अरे याचं बटन तुटलंय. मानी शर्ट काढून ठेवला होता ना, तर मलाच बटन लावेल. अरे त्यापेक्षा दुसरा घालतो ना मी. बाबा तू इथेच थांब, मी मला पटकन बोलवतो. अरे बरं लवकर पाठव. हो बाबा. मा ओ काय करतेस? चहा पितेय आणि निघणार मग ऑफिसला. मा बाबांचं शर्ट बटन निघालं या, तो बोलवतोय तुला. हो का? बरं चल तू पुढे, मी आले. अगं आपण ना, तू चहा पितेस ना, पी ना चहा, तुला जायचंय ना ऑफिसला. हा हो ताई, तो थांबला असेल ना, मी आले. आपण ना, मी देते भाऊजींना दुसरा शर्ट, तू नंतर बटन लाव. हा नाही, बाबाला तूच शर्ट काढायचा आहे. मा तू चल. अरे अमोल बाळा, तुझ्या बाबांच्या कामाचे सेम शर्ट आहेत आपल्याकडे. काय झालं, तुझे बाबा गडबडीत आले ना, त्यामुळे एकच शर्ट आणला होता. पण मी काल येताना त्यांचे बाकीचे शर्ट पण घेऊन आले, मग त्यातला देते ना एक. अगं पण मा. हो छोटे सरकार, रुपाली काकी देतील की दुसरा शर्ट? तुम्ही या बरं, नाश्ता करा. मी आले शर्ट देऊन. हा भांजे परत एकदा नाराज. अरे मामा, आपल्या सगळ्या आयडॉल काकीने फेल केला. आता कसे ना मा बाबा ऐकत. भांजे आपण एवढ्यात हार मानायची वय? अशा एक दोन आड्या फेल गेल्या म्हणजे मामा भांजे हारत नसत्यात. मामा तर एक विचारू, 100 विचार. तू मला हसवायसाठी बोलतोयस ना? नाही रे बाळा, तुला हसवायसाठी नाही म्हणत. आपण दिदीला आणि दाजीला एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच. अरे मामा, आता काकी इथेच राहणार आणि माझे सगळे आयडिया फेल करणार. हो मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपण डायरेक्ट काकेची उचल बांगडी करूया की. काय म्हणत मामा? अरे उचल बांगडी. अहो घर कसं बी असलं ना, ते घरातल्या बाई माणसामुळे घरात लक्ष्मी असती. हे खरंय बरं का बापू तुमचं. पण काय ग मोना, हे एवढं मोठं घर बघतो कोण? हो रुपाली ताई, वंस कामावर गेल्यानंतर इथं कोणी दुसरा बाई माणूस दिसतंय का तुम्हाला? अगं म्हणजे तू एकटीच? हो मग, हा सगळा भार माझ्या एकटीवर असतो बघा. अहो काय बापू, आपण ना एवढी मोठी कलेक्टर आहे आणि तिला साधा घरात कामासाठी एक बाई ठेवता येत नाही होय? अहो तसं नाही रुपाली, आपल्या कामावर जातीच, ऑफिसचं सगळं बघती आणि घरातलं पण सगळं करती. आम्ही सगळेजण मदत करतो तिला. हो बापू, घरात काही एक काम असते होय? रुपाली, अगं बापू पहिल्यापासून घरात काम करतायत. खूप कष्टाने सगळं उभं केलंय त्यांनी. रुपाली, अहो आपल्या लोकांसाठी घर आवरणं, जेवण बनवणं, ह्याच्यात काय कमीपणा नसतो. सगळं मायेनं केलं ना की होतं. हा, पण मोनाचा त्रास बघून वाटत तर नाही तसं. आणि अहो बापू, आता घरात लोक पण वाढली ना. हो ना, मी ह्यांना पण बोलली, वंसना पण बोलली, पण काय कुणाला काय माझं पडलेलंच नाहीये. मोना, अगं तुला तसं वाटत असलं तर सांग की. नाही म्हणजे मी बोलतो आप्या बरोबर. बापू, त्याचं काय आहे ना, आत्ता सध्या तुम्ही सतत आपण आणि भाऊजींना एकत्र आणण्याच्या विचारात असता ना, त्यामुळे तुम्हाला मोनाचा त्रास दिसत नाही, हो ना? रुपाली, आता आपण कुणाशी बोलतोय याचा जरा तरी विचार करावा. बापून खूप चांगलं घर सांभाळलेलं आहे. अहो तसं नाही मामनजी. बापू, हे बघा, मला जे दिसलं ते मी बोलले आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा मला. रुपाली अगं, नाही नाही विनायकराव, अहो बरोबर आहे त्यांचं. मोना, काय काळजी करू नका, मी बोलतो आप्या बरोबर.
चला रुपाली ताई. हां. आणि मला शेवटी सगळे रिपोर्ट द्या. हो ठीक आहे चालेल. गायतोंडे, येस मॅडम. माझ्या पुढच्या सगळ्या मीटिंग सॉर्टेड ठेवा. मला आता कामाचा स्पीड वाढवायचा आहे. येस मॅडम. काय हो, तुम्ही का हसताय? नाही काही नाही, सहजच एक ऑब्झर्वेशन. जेव्हापासून तुम्ही अमोल आणि अर्जुन सरांबरोबर एकत्र राहताय तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय आणि कामातही वेगळा उत्साह दिसतोय. नाही म्हणजे गुड, इट्स गुड. गायतोंडे, सगळं घर एकत्र आलंय, मग फरक पडणार ना हो? तेही बरोबरच आहे, पण अर्जुन सर आणि तुमच्यामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित होताना दिसतंय. हा म्हणजे सगळं ठीक आहे. आणि अमोलमुळे घरातले सगळेच आनंदात आहेत. मॅडम, पण अमोलचं काय? बाबांबरोबर राहताना तो आनंदात आहे ना. हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्यासोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते. अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेऊयात ना. पण का? प्लीज राजा काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि बाबासाठी केलंय. मॅडम, कसला विचार करताय? गायतोंडे, मी आणि अर्जुनने